मूर्तिजापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या अंभोरा शेत शिवारात रितेश शंकरराव गोडसे यांच्या 40 फूट खोल विहिरीत 22 डिसेंबरच्या मध्यरात्री नीलगाईचे 2 पिल्ले पडली होती। ही माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पिल्लांना जीवनदान देण्यात आले आहे। वन विभागाचे बाळ काढणे सर्पतज्ञ व मानद किसन जगताप, वनपाल पी सावडे, यशपाल इंगोले, आलासिंग राठोड, वन कर्मचारी अक्षय खंडारे, प्रदीप खडे, तुषार आवारे गावातील अन्य रक्षक प्रेमींनी अथक परिश्रम करून नीलगाईच्या पिल्लांचे प्राण वाचवले। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, अकोला। 2 नीलगाईचे पिल्लू पडले होते। त्यांनी आमच्या वन रक्षक जे आहे साबळे मॅडम यांना सांगितले, त्यांनी ऑफिसला कळवले की बा 2 नीलगाईचे पिल्लं आहे। आम्ही तिथून अकोल्याहून आलो व पूर्ण रेस्क्यू टीम आली आमची, सर्व रेस्क्यू टीम आहे आणि थोडाफार उशीर जरी झाला तरी त्यांचे प्राण वाचले व आम्ही प्राण वाचवण्याचाच प्रयत्न करतो। कुठेही पण काही अडचणी आल्या तर उशीर होऊ शकतो, हा भाग वेगळा आहे। पण वन विभाग हा अकोला असो की कोणतेही असो तो वन्यजीव वाचवण्याचाच प्रयत्न करतो। आणि विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की या शेतकरी व त्या शेतकऱ्यांचे मी खूप आभारी आहे, कारण शेतकरी बांधव बिचारे कधी त्या नीलगाईच्या विरोधात बोलतात, याच्या विरोधात बोलतात, पण ज्यावेळेस वन्यजीवाचा जीव जाण्याचा वेळ असते त्यावेळेस शेतकरी आपले विशाल हृदय आपल्या समोर आणते व तो म्हणजे की यांचा जीव वाचला पाहिजे। हीच आपली शेतकऱ्याची खरी जी प्रवृत्ती आहे ही फार महत्त्वाची आहे आणि यांच्यामुळे हे वन्यजीव वाचत आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा, या पत्रकारांचा, आमचा सर्वांचा सहभाग आहे की जेणेकरून या 2 नीलगाईचे पिल्लं वाचले। धन्यवाद।